नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्समध्ये ओव्हरऑल इंडेक्स सकट ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. ह्याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी तुम्हाला निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण शुक्रवारसाठी जे गुरुवारी रात्री विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या. वरच्या बाजूला ही लेवल दिली होती 24,370 ची लेवल होती. खालच्या बाजूला ही लेवल दिली होती 24,240 ची होती आणि सांगितलं होतं की हा झोन जो आहे हा सपोर्ट झोन आहे. हा सपोर्ट झोन आहे याचा अर्थ काय आहे की किंमत वर गेली होती, ह्या एरियामध्ये येईल, इथून असेल किंवा थोडंसं खाली जाऊन असेल किंवा थोडंसं याच्या खाली जाऊन असेल, इथून वर येऊ शकतं आणि बाउन्स येऊन किंमत वर जाऊ शकते, अशा प्रकारे आपण सांगितलेलं होतं. मात्र आपल्याला शुक्रवारी प्री ओपनिंग मार्केट अपडेट जे असतं, म्हणजे मी मार्केट ओपन होण्यापूर्वी जे तुम्हाला अपडेट देतो त्याच्यामध्ये आणखीन एक सपोर्ट लेवल सांगितली होती, ती होती 24,150 आणि सांगितलं होतं 24,150 ही अतिशय महत्त्वाची लेवल आहे. जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर आणखीन मग घसरण बघायला मिळू शकते आणि ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग तेजी बनण्याचे चान्सेस राहतील. अशा प्रकारचं विश्लेषण मी तुम्हाला करून दिलेलं होतं. आता कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केट जेव्हा आपण मार्केटमध्ये विश्लेषण करत असतो तेव्हा आपण जेव्हा एखादा झोन जो असतो हा झोन सपोर्ट झोन आहे असं सांगतो, बरोबर. ह्याचा अर्थ काय असतो, किंमत जर वर असेल, किंमत वर असेल तर किंमत तिथून खाली येऊ शकते, ह्या झोन पर्यंत येऊन वर जाऊ शकते. आता ही वर जाताना कशी जाऊ शकते, त्या झोनला टच करून जाऊ शकते, त्याच्या वरच्या वरच जाऊ शकते किंवा खाली येऊन त्या झोन मधनं वर जाऊ शकते किंवा थोडंसं खाली येऊन पूर्ण खालच्या लेवलला टच करून जाऊ शकते किंवा ह्या झोनच्या खालनं वर जाऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे सगळे आपल्याला सांगतोय हा सपोर्ट झोन कधीपर्यंत आहे, किंमत जोपर्यंत ह्या झोनच्या वर तरी आहे किंवा ह्या झोन मध्ये तरी आहे. एकदा किंमत ह्या झोनच्या खाली टिकायला लागली की मग हा जो सपोर्ट झोन असतो त्याचा रेझिस्टन्स झोन होतो. ही गोष्ट आता आपल्या सर्वांना माहिती असली पाहिजे आणि माहिती असणार आहे. फक्त मी तुम्हाला त्याची आठवण का करून दिली, कारण काल आपण म्हणजे शुक्रवारसाठी आपण ज्याला सपोर्ट झोन म्हणत होतो, किंमत काय झालं नेमकं खाली ओपन झाली आणि खाली जायला लागली. त्यामुळे हा जो सपोर्ट झोन होता तो इथे आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करताना बघायला मिळाला. 24,240 या लेवलच्या वर एकदा सुद्धा किंमत जात नव्हती, बरोबर. 24,240 आलं की खाली जायची, परत वर आलं खाली जायची, परत वर आलं खाली जात होती. आणि मार्केट ओपन होण्यापूर्वी आपण जी 24,150 लेवल दिली होती ती लेवल सुद्धा खालच्या बाजूने ब्रेकआउट होत नव्हती. तर त्यामुळे मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की एक तर काय झालं पाहिजे, 24,240च्या वर टिकलं पाहिजे, म्हणजे ही आपल्यासाठी एक पहिली
आपण असं म्हणू शकतो पहिला अलर्ट असेल, की ज्यामुळे किमतीमध्ये तेजी होऊ शकते हे आपल्याला समजू शकेल. अलर्ट असणार आहे, गॅरंटी नसणार आहे, हे सांगितलं होतं. आणि जर किंमत ह्याच्या खाली टिकायला लागली, तर मात्र काय होईल, मग मात्र घसरण वाढू शकते, हे सुद्धा सांगितलेलं होतं. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शुक्रवारी 8 तारखेला होताना दिसल्या नाहीत. तुम्ही बघू शकता, ह्या आपल्याला लक्षात येईल की ही ॲस्ट्रो लेवल असते आणि ॲस्ट्रो लेवलचं मॅजिक आता तुम्हाला वर्ष होऊन गेलं आपण ॲस्ट्रो ॲनालिसिस करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की ही लेवल ब्रेक झाली नाही, बरोबर, आणि ही लेवल सुद्धा ब्रेक झाली नाही. ह्या दोन्ही ॲस्ट्रो लेवल होत्या, या ब्रेक झाल्या नाहीत. इथे एकदा ब्रेक होते असं दाखवलं, फॉल्स ब्रेकआउट दिला, पुन्हा किंमत वर आली. वर जाते असं दाखवलं, किंमत पुन्हा खाली आली. म्हणजे दिवसभर आपल्याला ह्या दोन लेवलमध्येच, म्हणजे साधारणपणे 90 पॉईंटमध्येच निफ्टी आपल्याला मूव्हमेंट करताना, दोन्ही बाजूनं व्होलाटाईल मूव्हमेंट करताना बघायला मिळालं. हे झालं शुक्रवारी काय झालं. आता आपण बघणार आहोत पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं. त्यासाठी या चार्टचं विश्लेषण आता आपण काय करणार आहोत, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. थोडं झूम आउट करून घेऊया, म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. येस, आणि सर्व लेवल्स आहेत त्या मी काढून टाकतोय तात्पुरत्या. आता तुम्हाला इथे आठवत असेल की मागच्या आपण काही आठवड्यांपासून सांगतोय की ही तेजी झाली आहे. हे थोडंसं खाली यायचा प्रयत्न झाला होता, मात्र आता 2 आठवडे काय होतंय, आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळते. म्हणजे ग्रीन कॅन्डल बनतायत, बरोबर. त्यानंतर आपण जर बघितलं तर काय दिसतंय आपल्याला, हाय जो आहे, सॉरी, लो जो आहे तो हायर लो बनतोय. म्हणजे पहिल्या लो पेक्षा नेक्स्ट लो आपल्याला हायर बनला. हाय जो आहे तो पहिल्या हाय पेक्षा नेक्स्ट हाय हायर बनतोय. म्हणजे हायर हाय हायर लो तर बनतंय, पण किंमत जास्त वर सस्टेन होत नाहीये. वर गेलं की सेलिंग येतंय, खाली आलं की बाईंग येतंय. अशा प्रकारची किंमत आपल्याला मागच्या 2 आठवड्यापासून बघायला मिळते. आता एखादी मोठी कॅन्डल जोपर्यंत कोणत्या तरी एका दिशेनं बनत नाही, मग ती वरची दिशा असेल किंवा खालची दिशा असेल, तोपर्यंत आता पुढची मुवमेंट आपण जास्त त्याचं अपेक्षा ठेवू शकत नाही. आता काय होईल, कदाचित काय होईल, थोडंसं गॅप अप ओपन होऊन वर जाईल आणि त्यानंतर मग खाली येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला वीकली टाइम फ्रेमचा विचार केल्यास लक्षात येतंय. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कदाचित सोमवारी वगैरे आपल्याला थोडंसं वर जाताना दिसेल, खूप वर जाणार नाही, आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊन आपल्याला किंमत खाली येताना पुढच्या आठवड्यात किंवा कदाचित त्याच्या पुढच्या आठवड्यात बघायला मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या काळात वीकली टाइम फ्रेम मधलं चित्र दिसू शकतं. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम कडे जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जर बघितलं, थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल. मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर आपल्याला साइडवेज, म्हणजे इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बराच काळ किंमत ह्याच झोनमध्ये अडकलेली आहे, बरोबर. आपण इथे बघू शकता, अगदी तारखेनुसार बघायचं झालं तर 23 एप्रिल पासून मागचे 8-10 दिवस पेक्षा जास्त कालावधी, म्हणजे 15 दिवसाचा कालावधी जर आहे बघितला आपण, तर किंमत ह्याच झोनमध्ये अडकून पडलेली आहे. खाली जास्त जात नाही, वर जास्त जात नाही, व्होलाटाईल मुवमेंट करते. इथे एक दिवस आपल्याला ब्रेकआउट देतोय असं दाखवलं होतं, पण त्यानंतर खाली येऊन या लेवलच्या आसपासच क्लोजिंग झालेली आपल्याला दिसते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टी सध्या काय होतंय, एका लेवलमध्ये आपल्याला काम करताना दिसते. जोपर्यंत असं डेली टाइम फ्रेमवर एका लेवलमध्ये काम करते, तोपर्यंत ते प्रेडिक्ट करणं अवघड असतं. आता इथे कदाचित काय होईल, तर वर गेलंय, थोडंसं खाली आलंय, परत जर वर जायला लागलं खाली येऊन, तर मग आपल्याला आणखीन थोडीशी वर जातानाची संधी मिळू शकेल. मात्र जर जास्त खालीच यायला लागलं तर मात्र थोडंसं अवघड होईल. हे आपल्याला थोडंसं डे टू डे लाईफ, डे टू डे अनालिसिस करून मग बघावं लागेल. ओके, तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे. आता काय होण्याची शक्यता आहे, थोडंसं गॅप अप ओपन होऊन वर जाईल आणि आणखीन थोडं खाली येण्याची त्यानंतर शक्यता आहे, जसं मी वीकली टाइम फ्रेम मध्ये सांगितलेलंच आहे. तर हे झालं निफ्टीचं पुढच्या आठवड्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला हा रेझिस्टन्स झोन दिला होता. हा झोन आठवत असेल तुम्हाला, हा रेझिस्टन्स झोन म्हणून दिला होता.
खालची जी किंमत होती 56,015, वरची जी किंमत होती 56,405, अशा प्रकारे हा रेझिस्टन्स झोन होता. आणि खाली येताना हा सपोर्ट झोन म्हणून आपण दिलेला होता. सपोर्ट झोन कुठला होता? खालच्या बाजूची लेवल बघितली तर 55,460 होती, वरच्या बाजूची लेवल होती 55,920. अशा प्रकारचा हा आपल्याला सपोर्ट झोन होता. आता इथे काय होऊ शकतं, इथनं किंमत खाली आली आहे, इथून वर जाऊ शकत होती, पण आणखीन खाली आली. हे मी सांगितलेलं पण होतं. काय असतं, सपोर्ट झोन आहे याचा अर्थ काय, इथून तरी किंवा इथून तरी किंवा ह्याला टच करून तरी आपल्याला किंमत वर जाऊ शकते किंवा आणखीन खाली जाऊन वर जाऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसू शकतं. तर थोडंसं पुन्हा एकदा वर जाण्याची शक्यता इथनं दिसतेय, पण त्यासाठी प्राइस ऍक्शन व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत प्रॉपर प्राइस ऍक्शन होणार नाही तोपर्यंत हे वर जाताना आपल्याला दिसणार नाही. तर ह्या सपोर्ट झोन मध्ये बराच काळ राहिल्यानंतर थोडीशी खाली किंमत आलेली आपल्याला बघायला मिळाली. आता आपण पुढच्या आठवड्यासाठीचं विश्लेषण करणार आहे, त्यापूर्वी या सर्व लेवल काढून टाकूया आणि ह्याचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि ह्या चार्ट मध्ये आता तुम्हाला वीकली टाइम फ्रेमचा पिक्चर दिसत असेल. तर तुम्ही इथे बघू शकता काय झालं होतं, 2-3 आठवडे खूप चांगली तेजी झाली. मागच्या 2-3 आठवड्यामध्ये आपल्याला काय होतंय, खाली खाली येताना दिसतंय. निफ्टीच्यात बरंचसं चित्र वेगळं दिसतंय इथे, बरोबर. तर इथे तुम्हाला काय येतंय, वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जे हाय आहेत ते खाली खाली बनायला लागलेले आहेत. लो जे आहेत ते आणखीन खाली खाली बनायला लागलेत. म्हणजे लोअर हाय लोअर लो असं चित्र आपल्याला दिसायला लागलंय. ते कदाचित आणखीन थोडंसं खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे एखादा आठवडा आपल्याला आणखीन थोडंसं खाली येण्याची सुद्धा शक्यता आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्यानंतर मग कदाचित तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होण्याची शक्यता होतीये. वर गेलंय, थोडंसं खाली येऊन मग जर वर जायला लागलं तर एक प्रॉपर पद्धतीने डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकेल, असं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय. आता आपण डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसतंय की मागचे काही दिवस कंटिन्युअस सेलिंग झाल्यानंतर आपल्याला अचानक ही तेजी झाली होती. मात्र ती तेजी सस्टेन होताना दिसत नाहीये आणि आपण खाली येतोय. सध्या ही जी तेजी झाली होती ह्याच्या 50% आसपास आहोत. तुम्ही इथे लावून चेक करू शकता. आता काय होणार आहे, हे ह्या 50%च्या खाली टिकलं तर काय होईल, आणखीन खाली जाऊ शकेल. 50%च्या वर टिकलं तर मग काय होऊ शकेल, आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या इथे दिसतंय. तर त्यामुळे पुढचा आठवडा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सोमवार अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं चित्र क्लिअर होईल असं आपल्याला इथे दिसतंय. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. ही मेंबरशिप घेण्यासाठी म्हणजे यूट्यूबवर गेलात आणि आपला चॅनल ओपन केलात की त्याच्यामध्ये सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला आता दिसायला लागलेलं असणार. ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण एकूण 4 प्रकारचे मेंबरशिप ऑप्शन दिलेत. पहिलं आहे ब्रॉन्झ, दुसरं सिल्वर, तिसरं गोल्ड आणि चौथं प्लॅटिनम. याच्यामध्ये पहिले 2 जे आहेत हे ऑप्शन अजून चालू झालेले नाही आहेत. त्यामुळे कृपया ह्या दोघांसाठी सध्या तुम्ही हे 2 ऑप्शन घेऊ नका. घ्यायचं असेल कमीत कमी तर गोल्ड मेंबरशिप घ्या. गोल्ड मेंबरशिपचे ऑप्शन चालू झालेले आहेत. प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही ह्यापूर्वी आपल्याकडून कुठलेही पेड कोर्स घेतले असतील किंवा आपले प्रीमियम ग्रुप मेंबर असाल तर तुम्हाला सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबर्सना आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे त्या ग्रुपवर गोल्ड मेंबरशिपला किंवा मेंबर्सना दिले जातात ते सर्व अपडेट्स दिले जातात. त्यामुळे जुने पेड कोर्सचे सदस्य असतील किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असतील, ह्यांनी कुठलीही मेंबरशिप लगेच घेण्याची आवश्यकता नाहीये. सध्या जोपर्यंत तुम्हाला हे अपडेट्स दिले जात आहेत, तुम्ही ते आपल्या प्रीमियम ग्रुपवर म्हणजे जो टेलिग्रामवर आहे
त्याच्यावर ते बघू शकता. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल. जर नवीन कोणी सदस्य असतील आणि त्यांना अजूनही काही शंका असतील तर त्यांच्यासाठी मी माझा WhatsApp नंबर देतोय. ह्या नंबरवर तुम्ही फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. हा नंबर कॉलचा नाही आहे, त्यामुळे याच्यावर कुठल्याही स्वरूपाचा साधा कॉल, WhatsApp कॉल करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेज पाठवा. मेसेजला रिप्लाय दिला जाईल आणि YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाणार आहोत आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर सेन्सेक्समध्ये आपल्याला आठवत असेल की हा जो ब्लॅक कलरनं दिसतंय हे मी सांगितलं होतं की हा सगळा रेझिस्टन्स झोन आहे आणि रेड कलरनं जे दिसतंय ही लेवल आणि ही लेवल हा सांगितला होता की हा सपोर्ट झोन आहे. तर हे जो भाग आहे इथून इथपर्यंत हा सपोर्ट झोन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता दोनदा 7 तारखेला आपण बघू शकतो की दोनदा काय झालं, किंमत वर गेली खाली आली, वर गेली खाली आली आणि रेझिस्टन्स झोन मधून रेझिस्टन्स घेऊन खाली आली. सपोर्ट झोनला काय झालं, सपोर्ट झोनच्या खालीच ओपन झाली, त्यामुळे हा सपोर्ट झोन आता रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतोय. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कदाचित काय होऊ शकतं, आणखीन थोडंसं खाली जाऊन त्यानंतर किंवा आणखीन थोडंसं वर जाऊन त्यानंतर मग पुन्हा एकदा खाली येताना किंमत बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं चित्र आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा निर्माण झालेलं आहे. अर्थात ह्या तिन्ही इंडेक्स मध्ये सोमवारी काय होऊ शकतं हे आपण उद्याच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तोपर्यंत आपण ह्या सेन्सेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करताना आपल्याला लक्षात येईल की बऱ्यापैकी इथे मी तुम्हाला या लेवल्स काढून टाकतोय. बऱ्यापैकी तुम्हाला निफ्टीचाच भास होत असेल जेव्हा सेन्सेक्सचा चार्ट बघताय. तुम्हाला लक्षात येतंय की इथे दोन डोजी कॅन्डल तयार झालेले आहेत. म्हणजे मार्केटमध्ये सध्या जर सेन्सेक्सचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितला तर आपल्याला असं लक्षात येतंय की ऑप्शन सेलरसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्केट सध्या 2 आठवडे झालेलं आहे. असंच्या असं राहील असं नाही, पण अशा प्रकारचं मार्केट आपल्याला दिसतंय. दोन्ही बाजूला मूव्हमेंट होतीये. जिथे ओपन झालं त्याच्या आसपास येऊनच क्लोज होतोय आठवडा. त्यामुळे ऑप्शन सेलिंग करणाऱ्यांना खूप चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट होत असणार आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जे बारीक बारीक गोष्टी दिसतायत त्या पिक करायच्या. इथे काय दिसतंय, आपल्याला हायर लो तयार झालेला दिसतोय. इथे काय दिसतंय, हायर हाय तयार झालेला दिसतोय. जोपर्यंत एखाद्या चार्टमध्ये हायर लो आणि हायर हाय असं फॉर्मेशन असतं तोपर्यंत आपल्याला तेजीची शक्यता कायम ठेवायची असते. जेव्हा असं फॉर्मेशन होत नाही किंवा ते ब्रेकआउट होतं विरुद्ध दिशेनं तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की आता हे जे काही पॅटर्न होता तो पॅटर्न आता आपल्याला रिझल्ट देत नाहीये, रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र तोपर्यंत तेजी होण्याची शक्यता आपल्याला जास्त असते. तर कदाचित काय होईल, आणखीन थोडंसं वर जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाली येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला सेन्सेक्सचा वीकली चार्ट बघितल्यानंतर लक्षात येतंय. आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये जसं मी निफ्टीचं दाखवलं होतं तुमच्या लक्षात येईल की एका रेंज मध्येच आपल्याला बराच काळ मूव्हमेंट झालेली बघायला मिळते. एकदा इथे ब्रेकआउट दिल्यासारखा झाला पण क्लोजिंग परत इथे झाली, आता परत मधोमध इथे येऊन राहिलंय. काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण सध्या आपल्याला खूप म्हणजे आपल्याला पोझिशनल कुठली पोझिशन घ्यायची नाहीये अशा प्रकारचं चित्र दिसतंय. व्होलाटाईल मूव्हमेंट आहे. ऑप्शन सेलिंग चांगलं जमत असेल तर त्याचा विचार तुम्ही करू शकता किंवा इंट्राडे साठी छोटे छोटे ट्रेडचा विचार नक्कीच करू शकता. पण आपल्याला जर होल्ड करायचं असेल तर थोडी अडचण अशी आहे की मार्केट कुठल्याच दिशेला जात नाहीये. तुम्ही इथे 8-10 दिवस बघू शकता. खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं. म्हणजे आपल्याला कोणतीही दिशा म्हणजे सेन्सेक्स मध्ये पकडताना आपल्याला दिसत नाहीये. एका रेंज मध्ये मूव्हमेंट होताना दिसतेय. जोपर्यंत ही रेंज ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मार्केट असंच साइडवेज बघायला मिळू शकतं. रेंज ब्रेकआउट कधी होऊ शकतो, एखादी ग्रीन कॅन्डल ह्याच्यावर क्लोज झाली आणि त्याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलनं मोडला तर आपण म्हणू शकतो की आता ब्रेकआउट झालंय. किंवा एखादी रेड कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली आणि त्याचा लो जो होता तो नेक्स्ट कॅन्डलनं मोडला तर आपण म्हणू शकतो की आपल्याला हा जो झोन होता हा खालच्या दिशेने याच्यामध्ये ब्रेकआउट आलेला आपल्याला दिसतंय. तर हे झालं तीनही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण.
आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.